जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, होमगार्डची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ग्राउंडला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। तर बऱ्याच मित्रांना आता प्रश्न पडला असेल की ग्राउंडला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे। तर आजचा व्हिडिओ ह्याच टॉपिकवर असणार आहे मित्रांनो की ग्राउंडला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत, पोलीस व्हेरिफिकेशनची गरज आहे का, आणि ग्राउंड कसे घेत आहेत, किती विद्यार्थी एका दिवसाला किती विद्यार्थी बोलवत आहेत, हे सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, डॉक्युमेंटमध्ये आपल्याला रहिवासी पुराव्यासाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड हे अनिवार्य असणार आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जसे की तुमचे 10वी 12वीचे किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन फॉर्म भरताना केलं असेल तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट। त्यानंतर जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, या दोन्हीपैकी तुम्ही एक घेऊन जाऊ शकता। तांत्रिक अर्हता धारण करिता असल्यास तत्सम प्रमाणपत्र, तुम्ही जर का तांत्रिक अर्हता ITI वगैरे यामध्ये काही फॉर्ममध्ये ॲड केला असेल प्रमाणपत्र आहे म्हणून, तर ते तुम्हाला तिथे घेऊन जावं लागणार आहे। खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, जर काय नोकरी करीत असाल खाजगी तर त्याचे ना हरकत प्रमाणपत्र देखील तुम्हाला तिथे घेऊन जावं लागणार आहे। आणि मेन मुद्दा म्हणजे 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र। हे मित्रांनो, बरेच विद्यार्थी मित्रांना असं कन्फ्युजन आहे की चारित्र्य प्रमाणपत्रामुळे आपण आपली भरती प्रक्रियेतून आपण बाद होणार आहोत का, असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा समज आहे। पण तसं काही नाही आहे, भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि कोणालाच चारित्र्य प्रमाणपत्रामुळे बाहेर काढलेलं नाही आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर काय चारित्र्य प्रमाणपत्र नसेल तर नसू द्या, असेल तर घेऊन जा, कारण की चारित्र्य प्रमाणपत्रामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला बाहेर काढत नाहीत। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर तुमची उंची आणि छाती मोजली जाणार। तुमची उंची पुरुषांची 162 सेंटीमीटर आणि महिलांची 150 सेंटीमीटर एवढी असावी। पुरुषांची छाती न फुगवता 76 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर एवढी फुगली पाहिजे। त्यानंतर तुमची जी शारीरिक क्षमता चाचणी आहे ती सुरू होईल। त्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी 1600 मीटर धावावे लागेल। त्यामध्ये 5 मिनिट 10 सेकंद हे आउट ऑफ मार्क आहे, 20 पैकी 20 गुण। त्यानंतर जसा जसा तुमचा टाईम वाढेल तसे तसे तुमचे मार्क कमी होत जातील। त्यानंतर तुमचा लगेच गोळा होईल 1600 झाल्याच्या नंतर। गोळ्यामध्ये तुम्हाला 10 मार्क आहेत। तुम्ही जर काय 8.5 मीटर गोळा फेकला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील 10 पैकी 10। जसा जसा तुमचा गोळा कमी होत जाणार तसे तसे तुमचे मार्क देखील कमी होत